नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. घरात झोपलेल्या 76 वर्षीय वृद्धावर जंगली हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकंडचा पुंजारपाडा येथे घडली. मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्याने केलेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीला पाठविलेल्या पार्सलची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळावरून कुरिअर कंपनीशी संपर्क साधणाऱ्या डॉक्टराला 99,000 गंडविल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते गाझीनगर परिसरातील रस्त्यालगतचे पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधार पसरत आहे. या भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने अनेकदा ते वाहन चालकांवर धावून जातात. तसेच अंधारामुळे रात्री पुलाजवळ दुचाकींचे अपघात देखील घडतात. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात बंद पथदिवे सुरू करावेत आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या 31 जानेवारी रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली. दुकानाच्या दुरुस्तीचे काम करीत असताना 3ऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. या हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. जळगाव येथील सुवर्ण बाजारात सोने चांदीच्या भावात 5,000ची घट झाली होती. त्यात पुन्हा 23,000ची तर सोन्याच्या भावात 4,700 रुपयांची वाढ झाली. जणू भाववाढीचा उच्चांक झाला. यामुळे सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण आहे. शिवाय खरेदीदारांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. बालनाट्य स्पर्धा म्हणजे लहान वयातच नाटकाचं बाळकडू वाजणे होय. बालराज्य नाट्यस्पर्धेचे उपकेंद्र नंदुरबार येथे आल्यामुळे जिल्ह्यातील शालेय बालकलावंतांना एक चांगली संधी मिळाली आहे. येथील कलावंत नक्कीच या संधीचे सोने करतील व महाराष्ट्रात नाट्यक्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याचे नाव उंचावतील, असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डावोस, स्वित्झर्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण 37 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून राज्यात सुमारे 43 लाख युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा 100% यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली. वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 19 मार्च रोजी होणार आहे. यूजीसीने लागू केलेल्या नव्या नियमांवरून देशभरात आणि विशेष करून उत्तर भारतात संताप व्यक्त होत होता. तसेच या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पानसेमल व खेतिया परिसरासाठी श्याम बर्डे यांच्या हस्ते 85 लाखाचा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. खेतिया मंडळ अंतर्गत विविध ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात विकास कामे केली जाणार आहेत. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामस्थांतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले. विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले.
ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून घेणारी ठरली आहे. नंदुरबार तालुक्यातील रणाळे गाव बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रणाळे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व दुकानं, बाजारपेठा, व्यापार बंद ठेवून गावात दुःख व्यक्त करण्यात आले. ग्रामसभेत झालेल्या पूर्ववादाच्या कारणावरून 3 जणांनी लोखंडी रॉडसह हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने पिता-पुत्रासह एकाला गंभीर जखमी करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवापूर येथे घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीकाठावरून पाण्याच्या मोटारीसह लोखंडी पाईप व वायर चोरीला गेल्याची घटना नवापूर तालुक्यातील रायंगण येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.